सगळीकडे सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे शाहिद कपूरचा आगामी चित्रपट ओ रोमियो. पण हा चित्रपट थिएटरमध्ये पोहोचण्याआधीच थेट कोर्टाच्या पायरीवर जाऊन पोहोचलाय. काय आहे हुसेन उस्तारा आणि या चित्रपटातला वाद? का त्यांच्या मुलीने या बिग बजेट सिनेमावर बंदी घातलीये? पाहूयात. नमस्कार, मी स्वराली बिडवे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. तर प्रकरण असं आहे की हुसेन उस्तारा यांची कन्या सनोवर शेख यांनी मुंबईतील दिवाणी न्यायालयात धाव घेत ओ रोमियोचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली आहे. त्यांचा दावा असा आहे की हा चित्रपट त्यांच्या दिवंगत वडिलांचा अनधिकृत बायोपिक आहे. कुटुंबाची कोणतीही परवानगी न घेता केवळ व्यावसायिक फायद्यासाठी हुसेन उस्तारा यांच्या आयुष्यातील घटनांचे चुकीचे आणि अयोग्य चित्रण केल्याचा आरोप सनोवर शेख यांनी केलाय. तर चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचे म्हणणे काही वेगळेच आहे. त्यांचा दावा आहे की हा चित्रपट हुसेन उस्तारा यांचा बायोपिक नाही, तर प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकातील एका प्रकरणावर हा चित्रपट आधारित आहे. निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी या पुस्तकाचे कायदेशीर हक्क मिळवले आहेत, त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे कुटुंबाची परवानगी घेण्याची गरज वाटली नाही. सनोवर शेख यांनी याचिकेत स्पष्ट म्हटले आहे की 13 फेब्रुवारी 2026 रोजी किंवा त्यानंतर चित्रपट कोणत्याही नावाने रिलीज होऊ नये. थिएटरच नाही तर टीव्ही आणि OTT प्लॅटफॉर्मवर देखील बंदी घालावी. त्यांच्या मते वडिलांच्या प्रतिमेला धक्का लावणारे कोणतेही चित्रण त्यांच्या परवानगीशिवाय दाखवणे हा त्यांच्या गोपनीयतेचा आणि सन्मानाचा भंग आहे. आता एका बाजूला लेखकाचे अधिकार आहेत, तर दुसऱ्या बाजूला एका मुलीची आपल्या वडिलांच्या प्रतिमेसाठी लढाई. 13 फेब्रुवारीला शाहिद कपूरचा ओ रोमियो प्रेक्षकांच्या भेटीला येणार की कोर्टाची स्थगिती मिळणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.